नमस्कार, सत्ताकारांमध्ये आपलं स्वागत आहे. आपण अभिजित दिपके यांच्या घरी आपण बघतोय आज अभिजित दिपके यांनी देश पातळीवरच्या लढ्याला यश मिळवून दिलंय. मागील 2 महिन्यांपासून सातत्याने नीट परीक्षेची चर्चा सुरू होती आणि अखेर केंद्रीय शिक्षण मंत्र्याला राजीनामा द्यावा लागलेला आहे. अभिजितचे वडील आहेत आपल्यासोबत. सत्ताकारांमध्ये आपलं स्वागत आहे. पहिली प्रतिक्रिया याच्या संदर्भात काय आहे? सर, त्यांनी जो मुवमेंट चालू केली विद्यार्थ्यांसाठी आणि त्याला हे पहिलंच यश मिळालं, तर त्याच्याविषयी मी त्या सर्वांचे, त्याचे मित्र, त्याचे सपोर्टर सर्वांचं मी धन्यवाद करतो, सर्वांना देतो, सर्वांचं अभिनंदन करतो. आणि मी एक अभिजितचा वडील आहे याचा मला अभिमान वाटतो. आपण बघितलं तर राष्ट्रीय पातळीवर अभिजित काम करत होता. अभिजितवर देखील आंदोलनाच्या दरम्यान खूप असा ताण होता आणि हा ताण असतानाच एक वडील म्हणून या काळात तुम्ही कसं बघत होता? सर, आम्ही खूप तणावामध्ये होतो याच्या कालपर्यंत. आज दुपारपर्यंत खूप तणावामध्ये होतो, कारण ते एकच भीती वाटायची की त्याच्याशी काय होईल म्हणून. कारण त्याच्या जीवाचं जर बरं वाईट झालं तर काय करायचं, कारण एकुलता एकच मुलगा आहे तो. त्याच्यामुळे ही खूप भीती मनामध्ये होती. आणि 20 तारखेच्या घटनेवरून तर तुम्ही बघितलं असेल त्या युट्यूबवर कशा घटना घडलेल्या आहेत, त्याच्या ती खूप भीती होती मला. पण आता हे सर्व निवळलेलं आहे. धर्मेंद्र प्रधानजींनी राजीनामा दिलेला आहे. आपण एक जर बघितलं तर म्हणतात ना की लेकराचे पाय हे पाळण्यातच दिसतात, की लोकांना देखील उत्सुकता अभिजितचं बालपण नेमकं कसं होतं, एक थोडक्यात त्याच्या संदर्भात. तर तो बालपणीमध्ये तो जास्त बोलायचा नाही कुणाला. शांत होता तो. आणि त्यांना एक सर्वात जास्त एक त्याचा विषय म्हणजे त्यांना हे लोकांवर अन्याय होताना पाहायला नाही जायचा. कोणी जर अन्याय होत असेल तर त्याला सहनच व्हायचं नाही. याच्या पिरियडमध्ये, कोरोनाच्या पिरियडमध्ये, इथं आमच्या आजूबाजूला 10-12 बिल्डिंग चालू होत्या आणि तिथे सर्व वर्कर मध्य प्रदेशमधले होते. तर सर्व दुकानं बंद होते, हॉटेल बंद होते. आणि आम्ही नुकतंच त्याच्या अगोदर एक 3-4 महिन्याचं राशन भरून ठेवलेलं होतं. तर त्यांनी ते सर्व राशन त्या लोकांना आम्हाला न विचारता वाटून टाकलेलं होतं. त्या लोकांना, इथं आदिवासी होते, ते 3 दिवस त्यांनी ते खाऊ घातलं त्या लोकांना. मुळातच सुरुवातीपासूनच अभिजित मध्ये ती सामाजिक काम करण्याची आवड होती. सामाजिक काम करण्याची ती सुरुवात लहानपणापासूनच आवड म्हणा, किंवा त्याला ते बघवलं जात नव्हतं. कोणी उपाशी राहिलेलं किंवा कोणावर अन्याय होत असेल त्याला बघवलं जात. अभिजितनं आता कुठल्या विषयावर काम करायला पाहिजे? त्यांनी हीच मुवमेंट चालवावं, राजकारणात पडू नये असं मला वाटतं. आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे एक आता वडील म्हणून एक तुम्ही त्या भावना सगळ्या व्यक्त करतायत, मात्र असे अनेक मुलं आहेत ज्यांच्यामध्ये थोडंसं सामाजिक काम करण्याची एक इच्छा असते मुलांच्या याच्यामध्ये, पण आई वडील त्या याच्यामध्ये त्यांना जाऊ देत नाहीत, फक्त बाबा अभ्यासच करा. अशा मुलांच्या वडिलांसाठी काय संदेश द्याल? तर कसं आहे, समाज एक याच्यामध्ये एक म्हण प्रसिद्ध आहे, भगतसिंग सर्वांनाच पाहिजे, शिवाजी महाराज सर्वांनाच पाहिजे, पण ते शेजारच्या घरामध्ये पाहिजे, आपल्या स्वतःच्या घरामध्ये नकोय. ते तसं एक लोक ते हा सर्व प्रचारित झालेलं आहे. तर जे कोणी भुगतोय, आता मी मागच्या 30-35 दिवसामधून काय मी सहन करतोय, किती मला त्रास सहन होतोय, ते माझं मलाच आहे. मी शब्दात तुम्हाला सांगू शकत नाही. अभिजितनं शिक्षण क्षेत्राच्या संदर्भातला एक व्यापक मोठा लढा जिंकलाय, पण एक तुम्हाला असं काय वाटतं की देशासमोरचे सगळ्यात 3 प्रश्न एक अभिजितचे वडील या नात्याने कुठले आहेत, की हे 3 प्रश्न आहेत आणि ते सुटले पाहिजेत? नाही सर, तर असं पूर्ण देशाचा विचार केला तर प्रश्न भरपूर आहेत. त्याच्याविषयी मी काय त्याच्यातला राजकारणी नाही, किंवा त्याचा काय अनालिस्ट एक नाही सामान्य की माझी अभिजितचे हे वडील काय. म्हणून. पण एक प्रामाणिक इच्छा आहे की शिक्षण आणि मेडिकल ह्या 2 गोष्टी फ्री करायला पाहिजे गव्हर्नमेंटने. कुणाकडूनही तुम्ही फी घेऊ नका. चाहे MBBS असो, इंजिनियर असो, पहिल्या वर्गापास असो, का तो कुठल्या याचा असो, सरकारने सर्व विद्यार्थ्यांना शिक्षण मोफत दिलं पाहिजे. आणि दवाखान्यामध्ये ते किती लाखापर्यंतची ट्रीटमेंट असो, म्हणजे त्या साध्या खोकल्यापासून ते अगदी सर्जरीपर्यंत ह्या 2 गोष्टी फ्री केल्या तर समाज खूप सुखी होईल. आपण बघितलं सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे, कुठलाही लढा काहीही करायचं जर असेल ना, तरी घरच्यांची साथ ही अत्यंत महत्वाची असती. आणि अभिजितनं देश पातळीवर आंदोलन उभं करत असताना आणि एक विजय प्राप्त करत असताना, आपल्या लढ्याला यश मिळवत असताना घरच्यांची साथ देखील महत्वाची असते. आपण बघितलं तर आपण आईसोबत देखील बोललोत, वडिलांसोबत देखील बोललोत, त्यांनी देखील याच भावना केल्या, कुटुंबाने त्याला साथ दिली म्हणून देखील अभिजितला एक मोठ्या देश पातळीवरच्या एका
लढ्याला यश मिळवता आलं आणि अभिजितची आता इथून पुढची वाटचाल नेमकी कशी होणार आहे हे देखील सगळ्यांना प्रश्नच आहे. ती देखील आपण त्यावर लक्ष ठेवून असणारच आहेत. आणि अभिजित आता नेमका पुढच्या काळात कुठले विषय हाती घेतो आणि ते विषय कशा पद्धतीनं पुढे जातात हे देखील आपण बघणार आहोत. आणि बोला सर. निश्चितच अभिजितच्या यशाचं आपण देखील एक कौतुक करूयात आणि थांबूयात. धन्यवाद.